त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर इथून क्षेत्ररक्षणाची भूमिका इथे मात्र पहिल्यांदा टॉस जिंकलाय शिबेवाडी टीमनं. नावामध्ये जय हनुमान हनुमान आहे आणि हनुमानाला ताकद इथे मात्र दाखवावी लागेल. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी एक जबरदस्त दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण जिंकेल हे मग ते सांगता येणार नाही. रबर बॉल स्पर्धा अगदी पावसाची जोरदार बॅटिंग आणि या भर पावसामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. नवी मुंबईमधील सुप्रसिद्ध मैदान अर्थातच रामलीला मैदान नेरुळ सारसोळे गावातलं मात्र हे मैदान आणि या मैदानामध्ये खेळण्याचे स्वप्न अनेक जणांचं मात्र असतं आणि ते संपन्न होताना मात्र इथे पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया एक डीजे मास्टर यांच्याकडे. सुंदर संगीत आपण ऐकूया आणि या स्पर्धेतील वातावरण आणखी द्विगुणित करूया.
असताना इथे मात्र पाहायला मिळते आहेत. भैया यानं यावं लागेल माघारी. मिळाला स्क्वेअर लेग रिझनमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल फाईनमध्ये मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला उचलतील पेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र घेताना पाहायला मिळतील. तशी अवस्था वर्ल्ड कपमध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर अशा विकेट बनल्या गेल्या होत्या तिथे मात्र धावा येत नव्हत्या. आता ही तशीच परिस्थिती इथे मात्र पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी अंकित पहिला षटक इथे मात्र हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळतात कारण महत्त्वपूर्ण 2 विकेट बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत केशव आणि भैया या 2 फलंदाजांना. त्याच्यानंतर आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या फक्त 3. हा खरा बॉल आउटफील्ड स्लो आहे त्याच्यामुळे धावा निश्चित वाचतील. तिथे एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय. दुसरी ही धाव सहजरित्या इथे मात्र पूर्ण केली जात आहेत आणि त्याच्यानंतर पंचांचा इशारा येतो वाईट म्हणजे 1+2 3 धावा या बॉलवरती येताना मात्र पाहायला मिळतील. रबर बॉलमध्ये अनेक वेळा असं मात्र होताना पाहायला मिळतं आपल्याला आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर हा बॉल स्कीट हातातून झाला होता थोडासा लेग इष्टी सोडून जाणारा आणि त्याचा परिणामही पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपामध्ये आणि धावाही तिथे मात्र मिळाल्या 3 या बॉलवरती. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केल्या गेलं. चांगली लाईन आणि लेंथ याच लाईन आणि लेनची चर्चा आपण करत होतो तीच मात्र अंकित याला मात्र पाहायला मिळतोय. त्याचबरोबर हा षटक चांगल्या स्वरूपामध्ये मात्र संपन्न होताना पाहायला मिळतं. एक वाईट आलं त्याच्यावरती अतिरिक्त धावा निश्चित खर्च झाल्या आहेत. त्यानंतरही पाहायला गेलं तर आपण चांगले विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना महत्त्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये अंकितला पाहायला गेले आपण. लॉकहोलचा बॉल ऑन साईडला घेऊन काढला लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील इथे तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल कंप्लीट इथे मात्र केली जातोय आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक पहिला इथे मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा. आला इथून आम्हाला काही दिसतच नाही. आज 2 मोठी माणसं आले. पाहिथून दुसरा षटक इथे चालू झाले आपल्या आमच्या समवेत जॉईन झालेत नितेश भुईर सर आपण पाहतोय इथे. आणखी एक नवी मुंबईमधील गोड आवाज आपण सातत्याने इथे मात्र पाहतोय. हो स्की यस डेफिनेटली रबर बॉल स्पर्धेमध्ये अशा सीन आपल्याला अनेक वेळा मात्र पाहायला मिळतात कारण हा ग्रास आहे थोडंसं मैदानामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण करताना जपून तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. नितेशजी पाहायला गेलं तर अफलातून इथे मात्र आयोजन पाहायला मिळालं. उद्घाटन सोहळाही तेवढा दमदार होताना पाहायला मिळालं. डॅशिंग हा नाव अर्थातच आहे परंतु अगदी मन मिळावू संयमी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं नाव कळवायचं आम्हाला. प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतात इथे दुसऱ्या षटकासाठी. वाईट बॉल आला इथे आणि त्याच्यानंतर धावा फलकावरती धावा मात्र इथे पाहायला मिळतात त्या 10 धावा इथून डबल डिजिटमध्ये इथून मात्र इथे पाहायला मिळत आहेत. काय म्हणाल नितेशजी ज्या प्रकारे मात्र आपण चर्चा करत होतो या चषकाची तो चषक आज येऊन ठेवलाय. नाही नक्कीच व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ प्रभात. आणि प्रारंभी आपण जर का बघितलं गेलं तर रिमझिम पाऊस आणि रिमझिम पावसासोबत या स्पर्धेला आपण प्रारंभ केला आहे. डॅशिंग अध्यक्ष चषक या स्पर्धेचं टायटल आहे. अर्थातच दिलदार स्वभाव दमदार प्रभाव आणि खरं तर सोशली बटरफ्लाय असा एक खरं तर व्यक्तिमत्व इन पर्सनल जर का सांगायचं झालं तर डाऊन टू अर्थ आणि आपल्या समाजामध्ये
खरं तर आपल्या माध्यमातून आपल्याला जे जे काही करता येईल ते काही सर्व काही करण्यासाठी सज्ज असलेला हा चेहरा. हा बॉल हवेमध्ये टायमिंग अप्रतिम आहे, क्लासिकल बॅटिंग आणि पहिल्याच बॉलपासून आक्रमक पवित्रा घेतलाय. इट्स स्टॅन अँड पुल षटकार. पहिला षटकार आपण बघितला मगाशी आणि यानंतर हा या इनिंग मधला मला वाटतं दुसरा षटकार असणार आहे. आपण उल्लेख करत होतो अध्यक्ष सचिनजी देसाई यांच्या कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं मात्र एक अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा खेळाडू आणि क्रिकेटची टीम ज्यांना जे जे काय हवं असतं ते ते सर्व काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदीच मोह पडावा अशा चमचमत्या ट्रॉफीज खरं तर ग्लॅमरसाठी लाईव्ह टेक्निकल खरं तर यूट्यूब टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा उल्लेख करायचा झाला तर गेले कित्येक वर्ष आपल्या समवेत कटिबद्ध असणारे हे 3 चेहरे पुनश्च आपल्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समालोचन कक्षाचा जर का उल्लेख करायचा झाला तर आमच्या समवेत आम्ही त्यांच्या समवेत आहोत. आज रुपेश पाडेल हाही खरं तर हक्काचा आवाज म्हणून खरं तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची एक वेगळी ओळख सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण उल्लेख करत होतो डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेची. ओव्हर द विकेट हा बॉल याही वेळेला जागेवरनं फटका सजवायचा होता. बॉल हवेमध्ये मिसॅमिंग स्ट्रोक नो मॅन्स रिझनमध्ये बॉल लँड होईल. 1 बाउन्स चेंडू मात्र नक्कीच लॉंग ऑफ रिझनमध्ये जाईल तोपर्यंत धावा मिळतील 2. क्रिकेटचा हा खरं तर रुपेश क्रिकेटचा हा विरोधाभास आहे. क्रिकेट या खेळामध्ये जर का पाऊस पडला तर क्रिकेट हा खेळ थांबतो, परंतु या फॉर्मॅटचं एक खरं तर वेगळं वर्णन सुद्धा आपल्याला करता येईल. जिथे रबर बॉलचा हा खेळ खरं तर मुंबईमध्ये सातत्यानं ज्या खेळाला मात्र गेले कित्येक वर्ष पसंती दिली आहे, या खेळाची एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळते. रिमझिम पावसाच्या या संतत धारा आणि अशा या पावसाच्या संतत धारामध्ये खेळाचा एक वेगळा आनंद प्रत्येक प्रेक्षक मायबाप त्याचबरोबर क्रीडांगणावर मात्र प्रत्येक खेळाडू घेत असो. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट डॅशिंग अध्यक्ष चषक 2024. हा बॉल बीमो अँड नो बॉल प्लस फ्री हिट एकच धाव मिळणार. परंतु या स्पर्धेचं टायटल आज जर का उल्लेख करायचा झाला तर माझ्या काही मागच्या 2 स्पर्धांचा अनुभव आणि पुन्हा एकदा खरं तर आयोजकांचा आमच्यावर असलेलं प्रेम आणि आज खरं तर या स्पर्धेला मात्र भेट देण्याची आमचाही मोह आम्हाला आवरला नाही. आणि आज पुण्याच्या स्पर्धेसोबत मात्र नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपण जर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षक मायबांच्या साथीनं सहकार्यानं आज या स्पर्धेला आपण घेऊन आले. हा बॉल हवेमध्ये आणि इथे झेल टिपला जाईल, परंतु फ्री हिट बॉल होता. कारण फ्री हिट बॉल नंतर व्हाईट बॉल, त्याच्यानंतर मात्र फ्री हिटच्या चेंडूवर मात्र नक्कीच फलंदाला बाद करण्याची संधी ही गोलंदाजाला नसते, किंबहुना आपण असं म्हणूया झेल बाद फलंदाज नसतो तर ऑब्स्ट्रिक्शन टू द फील्ड किंवा आपण जर का बघितलं गेलं तर रन आउटची विकेट वगळता मात्र फलंदाजाला बाद करण्याची भूभा ही गोलंदाजाकडे नसणार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना मात्र गडी मात्र बाद झालाय. भालेत दले 2 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25. 2 बाद 25 अशी धावसंख्या. रुपेश मला वाटतं एक समर्पक सुरुवात या क्रीडांगणाचा जर का इतिहास जर का आपण बघितला गेला तर याच क्रीडांगणावर खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा नेहमी सातत्यानं होत असतात. आणि रबर बॉलच्या खरं तर कॉन्सेप्ट अंतर्गत महाराष्ट्र रबर बॉलच्या फॉर्मॅटमधली सर्वात मानाची स्पर्धा कुठली तर ती म्हणजे या नवी मुंबई पंचक्रोशीमधील नगरसेवक चषक 2024. आणि ती स्पर्धा येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला याच क्रीडांगणावर पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज हाही बॉल पुन्हा एकदा जागेवरनं फुल खेळला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत फक्त पाहत राहतील. लॉंग अँड हँडसम हा येईल पहिला षटकार. वेलकम. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हे मला वाटतंय शेवटचं षटक असणार, कारण 3 षटकांचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वात छोट्या फॉर्मॅटमध्ये मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक, कारण मगाशी मला वाटतंय तिसरं षटक पहिला बॉल धावसंख्या 31 31. हाही बॉल जागेवरनं उचलला, फेकून दिलाय. दिस इज ग्लॅमर ऑफ रबर बॉल क्रिकेट. रबर बॉलच्या या खेळामध्ये रुपेश जर का बघितलं गेलं तर फारसं पदलालित्य करण्याची तुम्हाला गरज नसते किंवा एक्स्ट्रा आगाऊ ताकद सुद्धा लावण्याची गरज नसते. इथे टायमिंगनं सुद्धा तुम्हाला चौकार किंवा षटकार अगदी सहजरित्या ठोकता येतील आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले
जयेश आणि जयेशच्या बॅटमधून येत आहेत लागोपाठचे 2 षटकार. धावसंख्या झाली आहे ती 37. त्याचबरोबर मी चला इथून नेक्स्ट मॅचसाठी मात्र इथे टॉससाठी आमंत्रित करेन. येथे रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. नाही, नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर येतील. टॉस आपण करून घेणार, त्यानंतर मॅचला सुद्धा आपण लगेच सुरुवात करणार आहोत. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह आपण कव्हरेज करतोय. यूट्यूबचं हे टेलिकास्ट प्रत्येक खेळाडूला आपली एक स्वतःची ओळख महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर व्हावी आणि म्हणूनच की काय यूट्यूबचं हे लॉन्चिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे. सुशील दादा आज खरं तर प्रत्यक्ष स्पर्धेला मात्र कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मार्क असतील आमचे दोन्ही कॅमेरामॅन, त्यांचेही मनापासून आभार. आणि याही वेळेला आपल्याला पाहायला मिळेल एक चकमकीमध्ये रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 39 ऑन द स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा इतिहास आणि क्रिकेटचा खरं तर मी म्हणेन 4थ्या धावेला बाद झाला. येस, 3 धावा आल्या, धावसंख्या 40-37 होत्या, त्याच्यामध्ये 3 आपण ॲड करूया. प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ या खरं तर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते, कारण बाहेर क्रीडांगणाच्या बाहेर मात्र नक्कीच पाऊस पडतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आपण बघितलं गेलं धावा निघाल्या 3 आणि चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 3. हा बॉल शॉट ऑफ अ गुड लेंथ. हाऊ इज दॅट? इज द अपील अंपायर. Raise the finger and batsman would be OUT out. 4था फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सुस्थितीमध्ये 40 या आकड्यावर. ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय ते गराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर्ड अंतर्गत या स्पर्धेचे खरं तर शिल्पकार सचिनजी देसाई यांच्या कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आपण आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आहे. पंच पाहायला मिळतील गोकुल पाटील सर, त्यांचंही मनापासून आभार. आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र यथोचित आपण कव्हरेज करणार आहोत. आणि आज त्यांच्या समवेत रुपेश सावंत सर आणि त्याचबरोबर आपले शिवा वैती सर या तिन्ही पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेला आज आपण खरं तर ॲज अ अंपायर म्हणून क्लीन, क्लिअर, नीट अँड ट्रान्सपरंट पंचांची भूमिका आज आपल्याला जरूर अनुभवायला मिळणार. शेवटचे काही 2 चेंडू टार्गेट इथे सेट होणार. हा फुलटोज बॉल मिस टायमिंग नाही आहे, फटका फसलाय, बॉलंगाचा वेध घेतोय. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपण चर्चा करत होतो सचिनजी देसाई ज्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. सोशली बटरफ्लाय पर्सन ज्याला आपण म्हणतोय, आपल्या तालुक्यातील आपल्या समाजातील अनेक युवकांना एकत्र आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणारा हा चेहरा. खेळाच्या माध्यमातून एकात्मकता कशी टिकून राहील त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे सचिनजी देसाई. आपण ज्या समाजामध्ये जन्मलो, जिथे लहानाचे मोठे झालो, त्या समाजाचे खरं तर ज्या समाजाने आपल्याला एक वेगळी ओळख दिली त्या समाजाला आपल्याकडनं सुद्धा काहीतरी देणे आहे. आणि याच खरं तर गोष्टीतनं आज क्रिकेटचं हे प्लॅटफॉर्म मात्र वापरलं गेलं आहे. आणि क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण कराड तालुक्याला मात्र एकत्र आणण्यासाठी आज सचिनजी देसाई यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे या चकमकीमध्ये जरूर रनआउटची विकेट पाहायला मिळेल. धावा किती अंकित झाल्या ते जरूर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी षटक क्रमांक 3 म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झाला आहे आणि 18 चेंडूमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील. 44 आणि 45 धावांचं एक माफक टार्गेट आपल्याला 43 धावा मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला आणि 44 धावांचं टार्गेट इथं मात्र नक्कीच सेट झालं आहे. आणि नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी आणि श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे टीमचा खरं तर मागच्या स्पर्धेमध्ये जे काही स्वप्न अपूर्ण राहिले ते स्वप्न मात्र आज पुण्याच्या मात्र पूर्ण होईल का? आणि ते पूर्ण होण्यासाठी मात्र टीम सवादे आणि टीम शेळकेवाडी या दोन्ही टीम्स मात्र एकमेकांसमोर येतील
आणि एक मॅचमध्ये एक चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी करूया आपण टॉस या मेन मुख्य कक्षावर, आणि जिथे आपल्याला पाहायला मिळतील आमचे युवा आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र रुपेश पाटील फ्रॉम पेन. येस, आदरणीय भीमरावजी इनुकले साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जातोय. सुरेशजी माटेकर आणि दुसऱ्या बाजूला सुनीलजी चालके. दोन्ही अगदी अष्टपैलू खेळाडू, दोघांमध्येही मॅच पाहण्याजोगी असणार आहे. टॉस इथे घेतला जातोय भीमरावजी इनकोले साहेब यांच्या शुभ हस्ते. तर शेळकेवाडी छापा घेतलाय आणि इथून आलाही काटा. अर्थातच पाहायला गेलं तर टॉस जिंकलाय सवादी टीमनं. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि आज डॅशिंग अध्यक्ष चषक या निमित्तानं एक चांगली स्पर्धा, पावसाळी रबर स्पर्धा आयोजित केलेली आहे. आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष खूप चांगला आयोजन केलं, त्याबद्दल मी पूर्ण टीमला धन्यवाद देतो. मागील रविवारी आपण पाहायला गेलं तर थोडेसे कमी पडलेत, परंतु तुम्ही नव्हता तर ते मॅच पाहत होतात. खेळण्यामध्ये तुम्ही मला वाटतं टीममध्ये दिसले नाही, पण त्यानंतर ही चांगली बॅटिंग आपल्याला तुमच्या टीमची मात्र मॅनेजमेंट पाहायला मिळाली, परंतु तिथे चॅम्पियन होता आलं नाही. आज पावसाची ही बॅटिंग जबरदस्त आहे आणि डॅशिंग अध्यक्ष चषक या नावाने चॅम्पियन होण्याचे स्वप्न. तर कोणता असं फलंदाज आहे तो या जबरदस्त पावसाची बॅटिंग चालू असताना चांगली फलंदाजी करून चांगली गोलंदाजी करेल, असे कोणत्या खेळाडूकडे तुम्ही पाहताय की तुमच्या टीमला चॅम्पियन करेल? आज अपेक्षा आहे की अजिंक्य आणि दीपक हे आमचे दोन ओपनर सलामीवीर आहेत. आज रवी नाही आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन, तरी पण आम्ही एक चांगला खेळ दाखवू, कारण समोरचाही संघ रणवीर स्पोर्ट एक चांगली टीम आहे आणि चांगल्या टीमबरोबर खेळायला आणि चांगली मजा येते. थँक्यू. सुरेशजी माटेकर आपल्या समवेत जोडले होते, आताच आपल्या समवेत जोडतील शेळकेवाडीचे कॅप्टन अर्थातच मिस्टर JTP. याला मागील आपण पाहायला गेलं तर हंगामातील सर्व उत्कृष्ट खेळाडू कराडमधील ठरले होते. ते शेळकेवाडीचे कॅप्टन सुनीलजी चालके सर जोडले गेलेत. टॉस हरला, तिथे टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं असतं, कारण प्रत्येक खेळाडूला हेच असतं की एक कॅप्टनला की टॉस जिंकलं फिल्डिंग घेऊन चेसिंग करायचा. यावेळी कोणाची साथ लाभेल तुम्हाला, कोणत्या खेळाडूची? आणि आज डॅशिंग अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन होण्यासाठी कोणता खेळाडू तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण तुमच्या टीममधील असेल? आज मारुती आलं आहे गावावरून, तसंच स्वप्नील शेळके आणि आमचे बंधू बॅटिंग करतील असा आशा बाळगतो त्यांच्याकडून. काय म्हणाल आजच्या अध्यक्ष चषकाविषयी? नियोजन चांगलं झाले ना. आज असं खरं वाटते की पावसाळी लबरभर सामने आज चालू झाले, अशा पावसाने साथ दिले. थँक्यू. मी मान्यवरांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती इथे बसायचं आहे. दोन्ही टीमला देऊया इथे शुभेच्छा आणि परत एकदा जाऊया मॅचकडे, जिथून आणखी एक जबरदस्त सामना मात्र इथे रंगताना पाहायला मिळतोय. जिथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा इथून जमवल्यात पवारवाडी टीमनं आणि इथून आता शिबेवाडी टीमला जमवायच्या आहेत त्या 44 धावा. चला 12वे खेळाडू, दोन्ही टीमच्या 12वे खेळाडूंना मी विनंती करेन आपण इथून यायचं आहे. पवारवाडी आणि शिबेवाडी 12वे खेळाडू पाठवायचं आहे. चला इथून शिबेवाडी. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आपण पाहायला गेला तर बॅट हातातून स्कीट होताना पाहायला मिळतोय. अनेक खेळाडूंना ज्यावेळी बॅट हातातून स्कीट होतो त्यावेळी मात्र अगदी काळजातील ठोका चुकल्यासारखं नीतीची आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि इथून आताच आपण इथून आदर्श ट्रॉफी चालू आहे पनवेलमध्ये, तिथेही मात्र बॅट आपल्याला तुटताना पाहायला मिळतं. त्याच्यानंतरही षटकार तिथून लगावला होता हे आपण पाहायला गेलं, परंतु ही बॅट अगदी काळजातला तुकडा खेळाडूच्या मात्र मांडला जातो. आणि इथून सेकंड इनिंगला सुरुवात झाली. आज डॅशिंग अध्यक्ष चषक आपण इथे जे पाहतोय इथे, काय म्हणाल? नाही, नक्कीच मगाशी आपण उल्लेख केला. आज कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि वेळ लागला तरी चालेल. खरं तर स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या हिमतीवर आपल्याला काहीतरी करता यायला हवं आणि माणूस फक्त पैशाने नाही तर मनानेही रॉयल असायला हवा. आणि मनाने रॉयल असणारे सचिनजी देसाई यांच्या खरं तर आदर्श नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. SD 11 गणेशवाडे आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 भव्य पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेचं एक अप्रतिम चौथ्या पर्वाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे.
4th एडिशनमध्ये स्पर्धेला घेऊन आले. प्रथम पारितोषिक कॅश प्राईज 21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक कॅश प्राईज 15,000 रुपये, तृतीय पारितोषिक कॅश प्राईज 10,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक कॅश प्राईज 5,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. मालिकावीरसाठी मात्र एक कूलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीसुद्धा असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर आपण जर का बघितलं गेलं तर प्रत्येक मॅचसाठी एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धेला जे जे काही हवं आहे ते सर्व काही खरं तर सुख सुविधा संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एक शिस्तबद्ध आणि एक मानाचा चषक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मॅचमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्या 43-44 धावांचं टार्गेट तर सेट झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्हाला 44 धावा काढायच्या आहेत तर मात्र नक्कीच थोडीशी रणनीतीमध्ये बदलाव तुम्हाला करावा लागेल. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ तुम्हाला मात्र नक्कीच आता स्वीकारूनच खेळ करावा लागेल. ओर द विकेट गोलंदाज हा पुढे येऊन मात्र नक्कीच स्टेप आउट करून बॉल रोहित शर्मा स्टाईलनं उडवायचा होता परंतु बॅट ऑन बॉलमध्ये नाही आहे. संपर्क इन स्विंगचा बॉल स्विंगनं मिस केलं आहे. बॅट ऑन बॉलमध्ये नाही आहे, संपर्क येईल. हा पहिला डॉट बॉलनं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या मात्र स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या झाली आहे ती 3. ह्याही वेळेला मात्र अप्रतिम कलात्मक स्ट्रोक परंतु पाण्याच्या डबक्यामध्ये हा चेंडू अडला गेलाय. आउटफील्डचा मात्र नक्कीच फायदा हा बॅटिंग करणाऱ्या टीमला नव्हे तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळतं. अजून मला वाटतं 3 धावा धावफलकावर ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 एकूण धावसंख्या पुढे गेली. एकूण धावसंख्येचा विचार केला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र पहिला चेंडू 1 धावा, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर मात्र 3 धावा एकूण धावसंख्या झाली आहे ती 5. 5 नन अशी सुरुवात लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. जिथे डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांना सुद्धा चांगलं स्कोप असताना मात्र इथे बदल आली ते नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र बॉल मात्र नक्कीच फलंदाजाला चकवून बॅकवर्ड रिझनमध्ये जाईल. फ्लाय स्लिपला मात्र कोणी नाही आहे. जिथे आपल्याला पाहायला मिळते लॉंग स्टॉप रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. धावा मात्र नक्कीच पाहायला मिळाल्या त्या फक्त 1 आणि 1 पुढे धावसंख्या जात असताना पाहायला मिळते. ती पोहोचली 6 या आकड्यावर. 44 काढायचे आहेत. 6 आकडा स्क्रीनवर आपल्याला जरूर पाहायला मिळते. GTCच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. हा फटका सजवायचा होता. खरं तर टायमिंग थोडंसं चुकलं गेलं. बॅटचा फेस लवकर बंद झाला आणि त्यामुळेच की काय बॅटचा एज लागून बॉल डिफाईन लेग रिझनमध्ये गेलाय. 1ला 2 मध्ये सहजरित्या कन्वर्ट करणारे 2 फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते बिटवीन अंकित अँड रवी. अँड दिस इज एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक दिलीपचं आपल्याला पाहायला मिळालं आणि संमिश्र गोलंदाजी इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला स्पेल पाहायला मिळाला. अँड दिस इज व्हेरी गुड स्टार्ट ॲज अ बॉलिंग युनिट पाहायला मिळतं आहे. दिलीप गोलंदाजी मार्कवर असताना मात्र त्यांना धावा खर्च केल्या 8 परंतु कोणताही गडी बाद झाला नाही आहे. ही बॅटिंग करणाऱ्या टीमची अर्थातच शिबेवाडी या टीमची एक जमेची बाजू आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जवळजवळ मात्र 36 धावा काढावं लागतील. थोडंसं गेमला स्पीडअप करा असं आम्ही जरूर विनंती करू. 12 चेंडू आणि 36 धावा. बारा चेंडू 36 धावा 18 रन्स पर ओव्हर. थोडासा मात्र नक्कीच मी म्हणेन धावफलकाचा चेसिंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पावसाच्या संततधारा आणि अशा रिमझिम पावसामध्ये आपण एन्जॉय करतोय द गेम ऑफ क्रिकेट. ही चकमाक आहे, ही मजा आहे. हातातनं मात्र नक्की चेंडू निसटणार, हातातनं बॅट निसटणार. धावत असताना तुम्ही स्लिप ऑफ होणार, जमिनीवर आदळणार, आपटणार परंतु तुम्ही स्वतःला सावरणार. या खेळाचं हे गमक आहे. मगाशी आम्ही उल्लेख केला जवळजवळ 40 ते 42 वर्षाचा इतिहास असलेला हा फॉर्मॅट. रबर बॉलची ही संकल्पना मुंबईमध्ये खरं तर या संकल्पनेला सुरुवात झाली. आज गेले कित्येक वर्ष अनेक स्पर्धांमध्ये खरं तर रेनी क्रिकेट सातत्यानं खेळलं जातं. किंबहुना आपण असं म्हणूया मुंबई उपनगरामध्ये मी म्हणेन बहुतांश सातत्यानं खेळला जाणारा हा खेळ हळूहळू का होईना परंतु नवी मुंबई, त्याच्यानंतर मग पनवेल, रायगड, उरण आणि या बाजूला मात्र आपण जर का बघितलं गेलं तर मग कर्जत, पालघर अशा ठिकाणी सुद्धा या खेळाला मात्र चांगली पसंती मिळाली. आणि इथून पुढे मात्र नक्कीच इथून पुढे मी म्हणेन याही खेळाला अजून एक चांगली पसंती मिळेल. आणि जवळजवळ कोकणात रत्नागिरी चिपळूण अशाही खरं तर ठिकाणी मात्र 1 ते 2 स्पर्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. असा हा तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ पावसाच्या संततधारा रिमझिम पाऊस आणि रबर बॉलचा हा खेळ.
एकूण धावसंख्येला मात्र पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 11 या आकड्यावर. अजूनही 33 काढायचे आहेत. येणारे चेंडू असतील 9. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक, पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. वन मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज. वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 12. 12 फॉर नन. रवी आणि अंकित असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. याही वेळेला बॉडी स्ट्रेच करून बॉल खरं तर भिरकावून द्यायचा होता, परंतु नाही आहे संपर्क. अशाच प्रकारचा फटका सजवत असताना मात्र नक्कीच हेनरिक क्लासिन त्या दिवशी बाद झाला आणि भारतीय संघानं विश्वविजेते पद पटकावलं. इथे मात्र लाईन मिस करणार का? पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. हो, पंच इशारा करतील. इट्स अ व्हाईट बॉल अगेन. व्हाईट बॉलनं संघाची एकूण धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. 13वर पोहोचेल. अजूनही 32 काढायचे आहेत. थोडंसं कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीला मात्र नक्की झुगारून खेळ करावा लागेल. आणि येतोय हा संघर्षमय षटकार आणि आम्ही अजूनही मॅचमध्ये आहोत आणि नक्कीच जर का पहिल्या 2 बॉलवरती जर का मोठे फटके येत आहेत तर मॅच इथे बनवू शकतोय. ज्या प्रकारे मात्र आपण पाहायला गेलं तर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय होता. टॉस जिंकल्यानंतर आता इथून चेसिंग इथे मात्र चालू आहे शिबेवाडी टीमची आणि त्यानंतर आता इथून येणारे 6 बॉल 24 असं समीकरण बनलं गेलं आहे. पूर्णपणे मॅचमध्ये पाहायला गेलं तर पवारवाडी आहे, पण पवारवाडीची गोलंदाजी चांगली होईल का, की तिसरा गोलंदाज त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा आहे का, की त्यानंतर मात्र अटॅक्टिव्ह फलंदाजी इथे मात्र केली जाईल मुकेश यांच्याकडून, ही पाहणं आपल्याला गरजेचं असेल. पहिला स्लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. वन बॉस बॉल होते फरार. सीमारेषा पार 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 पार. उमेदवार इथून मात्र पाहायला गेला तर सध्याच्या घडीला मुकेश आहे. नितीशचा पण पाहायला गेला तर मी उल्लेख केला होता पहिल्या 2 बॉलवरती जर का मोठे फटके येतात थोडासा आत्मविश्वास फलंदाजांच्या बाजूने वाढला जाईल, काय म्हणाल? नाही, नक्कीच आता इक्वेशन थोडंसं बदललंय. 5 चेंडू आणि 20 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर या मॅचमध्ये या डावखुरात्याच्या फलंदाजानं जर का शेवटच्या चेंडूपर्यंत जर का झुंज दिली तर कदाचित 2-6, 2-12 किंवा 2-10 असं इक्वेशन सुद्धा येईल. इतक्यात मात्र हार मानायला नको. ही बॉल जर आपण पाहिला तर पुढ्यात टाकला होता, परंतु टायमिंग तितकंसं जमलं नाही आहे. फटका सजवण्यामध्ये फलंदाजाला अपयश आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. सरासरीपेक्षा जर का जास्त पाऊस पडला की मग थोडासा त्रास होतो आणि सरासरीपेक्षा जर का जास्त धावा तुम्ही बहाल केल्या की त्याचाही तुम्हाला त्रास होणार आणि हाच त्रास कदाचित या इक्वेशनला कठीण करून ठेवतोय. तेच आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि 19 धावा. शेवटच्या षटकामध्ये या धावा खर्च झाल्या होत्या आणि त्याच थोड्याशा महागड्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून आता पाहायला गेलं तर पूर्णपणे फलंदाजाला यांच्याकडे क्लास आहे, तो क्लास इथे मात्र दाखवावा लागेल. मुकेश यांच्या नंतरची जबाबदारी, परंतु इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. धोका आहे तिथे तुरुतर आलाय,
परंतु ओपन क्रीजमध्ये पोचताना मात्र पाहायला मिळतील सहजरित्या आणि या 2 धावा येताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. आता समीकरण बदलले गेले. आता येणारे इथून बॉल असणार आहे ते 3 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती या 3 बॉलमध्ये 17 धावांची. 3 चेंडू 17 धावा म्हणजे सलग तुम्हाला 3 षटकार ठोकावे लागतील. असं नाही आहे की अशक्य आहे, परंतु पहिला चेंडू या सामन्याचं खरं तर चित्र स्पष्ट करून देईल. पहिला बॉल आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल गेलाय खरं तर सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाची होईल चूक आणि या चुकीचा भुर्दंड. या धावा मिळतील 4 डीजे. रबर बॉल स्पर्धा 3 मध्ये हवा होता 17 धावा आल्या, 4 आता 2 मध्ये धावा हव्या आहेत त्यात 14. 13 माफ करा. जागेवरनं उचललाय, बॅकवर्ड रिव्हिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला ग्रिप करतील. या धावा मिळतील किती तर 2. आता 1 चेंडू आणि धावा हव्या आहेत त्या 11. 1 चेंडू 11 म्हणजे मॅच पासनं खरं तर दूर चाललाय बॅटिंग करणारा संघ अर्थात शिबावडी संघ. पहिल्याच मॅच मध्ये मात्र खरं तर आपण पाहतोय विजयाच्या 1 रन शॉट. इज इट इट्स जस्ट अ सिंगल. 12 हव्यात. पाऊस आणि पावसासोबत क्रिकेटचा हर्ष आपण एन्जॉय करतोय आणि इथे पहिल्याच मॅच मध्ये खरं तर पहिला विजय संपादित केलाय. आय वुड